पुण्याच्या पुरंदरमधील गुंजवणी प्रकल्पासाठी पाईपलाईन करत असताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केलाय। अधिकारी आणि राजकीय नेत्यांना हाताशी धरून तब्बल 50 किलोमीटरने पाईपलाईन कमी करून कंत्राटदार कंपनीने 200 ते 250 कोटी वाचवून भ्रष्टाचार केल्याचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी म्हटलंय। ही पाईपलाईन जाणाऱ्या गावांना विजय शिवतारे यांनी भेट देत लोकांशी चर्चा देखील केली। यावेळी शिवतारे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। पाहूयात। काय सांगाल बापू, गुंतवणुकीचा पाणी प्रश्न बऱ्याच दिवसापासून अडलेला आहे। लोकांनी सुद्धा एक आक्रमक भूमिका घेतलेली आहे। वाल्ली येथे बोलताना लोकांनी सांगितलं होतं जर ही योजना पूर्ण नाही झाली किंवा या योजनेबद्दल काय निर्णय नाही झाला तर आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकून आज तुम्ही याच योजनेचं सर्वेक्षण करताना दिसताय, काय सांगाल? असं आहे की 2018 साली या योजनेचा जनक मीच आहे। या धरण मीच पूर्ण केलं। त्याच्यानंतर पुढचं वितरण व्यवस्था सुद्धा मंजूर मी करून घेतली। लार्सन टुब्रो सारखी कंपनी आली। दुर्दैवाने मी 2019ला पडलो। 31 जुलै हे EPC कॉन्ट्रॅक्ट आहे। EPC कॉन्ट्रॅक्टमध्ये जेवढी काही बचत होईल ती कॉन्ट्रॅक्टरला जाते। या EPC कॉन्ट्रॅक्टमध्ये मूळ लाईन टेंडरमध्ये जी आहे ती परिंचे वाल्ले वगैरे अशी करत राखेला जात होती। ही वरून जाणारी मेन लाईन ही EPC कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांनी डिझाईन चेंज केलं आणि जेऊर मांडकी वीर या पॅरलल नदीला लागून त्यांनी राखेला लाईन नेली। त्यांचं म्हणणं असं होतं की पॉईंट्स धरण खूप उंचावर आहे, त्यामुळे मेन लाईन जरी तिकडून गेली आणि 6 इंचाची लाईन वाल्याला काढली तर वाल्याला पाणी मिळेल, सगळं क्षेत्र भिजेल। होय, खरं आहे, तो तांत्रिक मुद्दा झाला। पण 6 इंचाची लाईन जेऊरमध्ये वाल्याला जर काढली आणि त्या 6 इंचाच्या लाईनला शेतकऱ्यांनी 10-20 ठिकाणी 15 किलोमीटर भोकं पाडली तर वर पाणी जाणारच नाही। एक तोटा। दुसरा तोटा हा की वरच्या बाजूने जर लाईन नेली, जेव्हा दुष्काळ असेल पूर्ण आणि पाणी ओढ्या नाल्याने सोडायचं असेल तर ती जी 1 मीटर 2 मीटरची पूर्ण जी मोठी लाईन आहे ती लाईन वरून जात असताना म्हणजे परिंच्यावरून आता एक पॉईंट तुम्हाला सांगतो, तो वरून जर गेली तर कुठूनही पाणी स्कोर वॉल उघडला तर 1 मीटर 1.5 मीटरच्या पाईपने धोधो पाणी संपूर्ण ओढ्या नाल्याने तळीबिळी भरत खाली वीर धरणापर्यंत जाऊ शकते। तो हेतू होता आपला। यांनी EPC कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली क्षेत्र भिजते आहे टेक्निकली थेरॉटिकली असं दाखवून 147 किलोमीटर जी मोठी लाईन होती वरून जाणारी ती 87 किलोमीटर केली। 50 किलोमीटरचा फरक झाला। किती? 50 किलोमीटर। मिनिमम 200 ते 250 कोटी रुपये लार्सन टुब्रोचे वाचले। हे दक्षिणा लोकांना दिल्याशिवाय EPC कॉन्ट्रॅक्टमध्ये 200 कोटी वाटत असतील सरकारी अधिकारी गप्प बसत नाहीत आणि मग भिजते फक्त थेरॉटिकल असं दाखवून सगळे, त्यात राजकीय लोक आहेत, त्याच्यात अधिकारी आहेत, सगळ्यांनी हात धुवून घेतले। लार्सन टुब्रोने त्याच्यात हे करून दिला आणि ही लाईन केल्यामुळे लोकांची नाराजी झाली। लोकांची नाराजी काय होती की मूळ टेंडरप्रमाणे आणि जो कालवा होता त्याप्रमाणे लाईन घ्या, ती ओरिजिनल टेंडरमध्ये तीच आहे। बदलली कधी? 20 जुलै 2020 माहितीच्या अधिकाराखाली सगळे आकडे आलेले आहेत आणि म्हणून हा भ्रष्टाचार झाला। त्यात कोण कोण होतो मी जाणार नाही, मी राजकीय काय बोलणार नाही, पण त्याच्यामुळे लोकांची नाराजी होती ती एकदम योग्य होती। बापू, ही योजना निवडणुकीपूर्वी किंवा आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजूर होईल का? आणि शेतकऱ्यांना माझा प्रयत्न असा आहे, योजना तीच होती, माझी योजना तीच होती, तिच्यात बदल केला होता ते मला माहीत पडल्यानंतर तो बदल आपण करून घेतला। आणखी त्याच्यात ती जी उपसा सिंचन योजना आहे ती ॲडिशन करतोय आपण परिंचे ते पिंगोरी, की तिथून पुढे सगळाच एरिया हे होत आहे सगळा। तर त्याच्यामध्ये काय 10 कोटीचा फक्त फरक येतो। 10 करोड्स 1300-1400 हे 1900 कोटीमध्ये 10 कोटीने काय होणार आहे, पण पुढच्या 2-3 पिढ्यांचं कल्याण होतं आहे। त्यामुळे ही योजनेला ताबडतोब आता 2 दिवसात मंजुरी देत ह्या सगळे योजनेचे डिस्टन्स दाखवत एक पॉवर प्रेझेंटेशन करून मोठा स्क्रीन लावून सगळ्या शेतकऱ्यांना गावागावातल्या बोलून इक्वल पाणी देणार। कुठच्याही गाव GCA सगळ्या गावचा संपूर्ण घेणार आणि ज्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे त्या प्रमाणात पाणी वाटप होणार। शेतकऱ्यांना दाखवून एकमताने शेतकऱ्यांनी मान्यता दिल्यावर प्रशासकीय मान्यतेला पुढे। शेवटचा प्रश्न आहे, भाजपनं पुरंदरच्या जागेवर दावा केलेला आहे, कसं बघताय? सगळ्यांना दावा करण्याचे अधिकार आहेत।